आता पाहूया बीड प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। बीड सरपंच हत्येप्रकरणी कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही। तपास यंत्रणांवर दबाव आणू नये। तपास यंत्रणा योग्य प्रकारे काम करतील। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। 100% जर तपास यंत्रणांना आपण नीट तपास करू दिला नाही आणि सगळ्या गोष्टी या तपास यंत्रणा रोज बाहेर सांगू शकत नाही। तपासामध्ये अनेक गोष्टी गोपनीय ठेवूनच त्याचा तपास केला जातो। त्यामुळे मला असं वाटतं की आता कुठल्याही प्रकारे तपास यंत्रणांवर दबाव न आणता त्यांना काम करू दिलं पाहिजे। मी एवढं धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? काही राजकीय दबाव आहे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल। तर मुख्यमंत्र्यांकडून धनंजय मुंडेंना पूर्ण संरक्षण, आदित्य ठाकरेंची टीका। धनंजय मुंडेंच्या पायाखालची जमीन सरकली। आपला गेम ओव्हर झाला हे त्यांना कळून चुकले। दिवा विझताना फडफडतो अशी त्यांची अवस्था। अंजली दवानी यांचा निशाणा। आता धनंजय मुंडेंना कुठेतरी पायाखालची वाळू सरकताना दिसतेय आणि आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी त्यांनी आज हा जनता दरबार घेण्याचा प्रयत्न केला असेल। वाल्मी कराडचे पुण्यातील हडपसर भागात अजून 2 फ्लॅट असल्याची माहिती। रामेनोरा टाउनशिपच्या एड्रिनो टॉवरमध्ये ज्योती जाधवच्या नावावर एक तर शरद मुंडेच्या नावावर दुसरा फ्लॅट खरेदी केल्याचं समोर। केजी नांदूर रस्त्यावर वाल्मी कराडच्या समर्थकांकडून रास्ता रोको। कराड समर्थकांकडून नांदूर रस्त्यावर टायर पेटवत रास्ता रोको आंदोलन। संतोष देशमुख हत्येनंतर आरोपीचं देवदर्शन सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळेने गुजरातमधील एका मंदिरात 15 दिवस काढले। तर वाल्मी कराड, उज्जैन आणि दिंडोरीतल्या स्वामी समर्थांच्या मठात मुक्कामी असल्याचं समोर। बीड हत्या प्रकरणी पंढरपुरात 22 जानेवारीला आक्रोश मोर्चा। देशमुख कुटुंबियांसह मनोज जरांगे, सुरेश धस मोर्चाला उपस्थित राहणार। आरोपींविरोधात चार्जशीट दाखल होईपर्यंत मोर्चे सुरूच ठेवण्याचा निर्धार। केजच्या शिरूर गावातील कराड समर्थकांचं आंदोलन 8 तासांनंतर मागे। पाण्याच्या टाकीवर चढलेल्या नानासाहेब चौरेंची तहसीलदारांकडून मनधरणी। जनता दरबार भरवणारा वाल्मी कराड तुरुंगात, धनंजय मुंडे परळीत मुक्कामी। जगमित्र कार्यालयात धनंजय मुंडेंनी भरवला जनता दरबार। आधी याच ठिकाणी मुंडेंचा प्रतिनिधी म्हणून वाल्मी कराड पाहायचा काम।